मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावती दाखल झाली। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय अमरावतीमधून। राज ठाकरे हे अमरावती दाखल झालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विदर्भ दौऱ्याला महत्त्व आहे। राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आढावा घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत। त्यामुळे मोठी अपडेट सध्या समोर येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता अमरावतीत दाखल झाले। ही थेट दृश्य आपण सध्या अमरावतीमधून पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता अमरावतीमध्ये दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विदर्भ दौऱ्याला महत्त्व आले। राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आढावा देखील घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट। सूरज, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीत दाखल झालेत, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं बघितलं तर आज मुंबईवरून राज ठाकरेंचे आज अमरावतीला आगमन झालेलं आहे। अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर राज ठाकरेंचं काही वेळापूर्वी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राज ठाकरे यांचं जल्लोषात जे आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे। उल्हास पुष्पाची उधळण आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि ढोल ताशांना जे आहे राज ठाकरेंचं अमरावतीच्या अंबानगरीमध्ये या ठिकाणी जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहितीच आहे की पुढल्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भाची बांधणी करण्यासाठी जे आहे राज ठाकरे मिशन विदर्भ राज ठाकरेंचं सुरू झालेलं आहे आणि आज जर पाहायला गेलं तर आज पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या 5 जिल्ह्यातील 30 विधानसभा मतदारसंघातील जे विधानसभा निहाय आढावा राज ठाकरे घेणार आहे आणि उद्या जर पाहायला गेलं तर उद्या पूर्व विदर्भातील म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 6 जिल्ह्याचा आढावा घेणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर विदर्भातील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं, कारण की आपला नेता जो आहे ते मागील 34 दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर राज ठाकरे विदर्भामध्ये आले होते, अमरावतीमध्ये आले होते आणि पुन्हा 34 दिवसानंतर राज ठाकरे हे पुन्हा एकदा अमरावतीमध्ये झाल्याने अमरावतीमधून जर पाहायला गेलं तर 11 जिल्ह्याचा आढावा जे आहे ते राज ठाकरे घेणार आहे। त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे महाराष्ट्र निर्माण सेना समोर जाणार आणि कशा प्रकारे समोर जायचं आहे याचं संपूर्ण नियोजन जे आहे अमरावतीहून करणार आहे। त्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते राज ठाकरे यांच्यासोबत जे आहे जे अमरावतीला दाखल झालेले आहे आणि अमरावतीच्या हॉटेल ग्रँड मैफिलमध्ये जे आहे राज ठाकरे यांचं मुक्काम असणार आहे आणि सध्या जर पाहायला गेलं तर अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर राज ठाकरे हे आलेले आहे आणि आता काही वेळातच याच अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवरून जे आहे राज ठाकरे हॉटेल ग्रँड मैफिलमध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून जे आहे जे खऱ्या अर्थानं पश्चिम विदर्भातील जे आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहे। अंकिता, नक्कीच सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावतीमध्ये दाखल झालेत। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला महत्त्व आलंय। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता मिशन विदर्भ सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठी अपडेट, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता अमरावतीमध्ये दाखल झाले। ही थेट दृश्य सध्या आपण अमरावतीमधून पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावतीमध्ये दाखल झालेत। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।